सर्व आयटेक गँगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये. बघा, नुकतीच जी आपली चौथी फेरी आहे हिचा निकाल लागलेला आहे. बऱ्याचशा मुलांनी त्याचे जे ऍडमिशन आहे हे ऍडमिशन घेतलेलं आहे. ठीक आहे, आता आपला जो सर्वात शेवटचा राऊंड आहे म्हणजे कोणता जो काउन्सिलिंग राऊंड आहे त्यालाच आपण काय म्हणत असतो, समुपदेशन फेरी. आता याच्यात नेमकी तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे नाही भरायचा आहे, फॉर्म नाही भरला तर काय होईल, किंवा आतापर्यंत ज्यांचा नंबर नाही लागलाय त्यांनी काय करावं, किंवा ज्या काही तुमच्या अडचणी असेल त्या सर्व आपण काय करू आता या व्हिडिओमध्ये बघून घेऊ. बऱ्याचशा कमेंट आलेल्या आहे, सर मला 72%, मला 80%. मी सर्व तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व समजून सांगणार आहे. तुमचा नंबर का नाही लागला ते पण सांगणार आहे. परत या फेरीसाठी तुम्हाला फॉर्म भरायची गरज आहे का नाही ते पण सांगणार आहे. भरायचा असेल तर कसं भरायचं ते पण सांगणार आहे. आणि याच्यासाठी काय काय तुम्हाला प्रोसिजर करावं लागणार आहे ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये काय करू, स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. तुम्ही फक्त काय करा, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आणि काय अडचण असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मेसेज टाका किंवा व्हिडिओच्या खाली कमेंट करा, मी नक्कीच उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. आता सर्वात पहिले समुपदेशन फेरी याच्यासाठी कोण कोण फॉर्म भरू शकतो किंवा याच्यासाठी फॉर्म भरायची जी गरज आहे ही गरज आहे का. तर सर्वात पहिले याच्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म भरायची गरज नाही. परंतु तुम्हाला काय करायचं आहे, तारीख कोणती त्यांनी आपल्याला तारीख पण देऊन ठेवलेली आहे. कोणती तारीख, 27 तारीख, बरोबर. या तारखेला 27 आणि 28 ऑगस्ट या 2 दिवशी तुम्हाला तुमची जी प्रोफाईल आहे ही प्रोफाईल लॉग इन करून तुम्हाला फक्त तिथं मार्क अटेंडंट करायचं आहे. काय करायचं आहे, मार्क अटेंडंट. मार्क अटेंडंट म्हणजे काय, तुम्हाला ऑनलाईन काय करायची, हजेरी लावायची. त्या कॉलेजला जिथं तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय त्या कॉलेजला तुम्हाला त्याची ऑनलाईन हजेरी लावायची, त्याला आपण काय म्हणतो, मार्क अटेंडंट. आता सर्वात पहिले हे समजून घेऊ, याच्यासाठी फॉर्म भरायची गरज आहे का. त्याच्यासाठी कोणत्या प्रकारची फॉर्म भरायची गरज नाही. कोणाला, ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेले आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या फेरीत भाग घेतलेला आहे पण नंबर लागलेला नाही, त्यांना फॉर्म भरायची गरज नाही. दुसरं, अजून कोणाला फॉर्म भरायची गरज नाही, ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेला आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे पण फॉर्म उशिरा भरल्यामुळे त्यांनी ज्या ट्रेड आहे या ट्रेड भरलेला नाहीये, त्यांना सुद्धा फॉर्म भरायची गरज नाही. त्यानंतर तिसरी गोष्ट, ज्यांनी आता नवीन रजिस्ट्रेशन केलंय किंवा केलेलं नाहीये त्यांना पण रजिस्ट्रेशन करायचंय, ते सुद्धा आता नवीन फॉर्म भरून नवीन रजिस्ट्रेशन करू शकता. पण त्याची मुदत कितीपर्यंत आहे, फक्त आणि फक्त 24 ऑगस्ट पर्यंत. त्याची मुदत कधीपर्यंत आहे, 24 ऑगस्ट पर्यंत त्याची मुदत आहे. ज्या मुलांनी आतापर्यंत फॉर्म भरलेला नाहीये ते सुद्धा याच्यात भाग घेऊ शकता. पण तुम्हाला नवीन फॉर्म भरून आयटा कॉलेजला जाऊन कन्फर्म करून आणि तुम्हाला ते जे डॉक्युमेंट आहे हे व्हेरीफाय करून त्याची जी पावती आहे ही तुमच्याजवळ आणावं लागेल. मग तुम्ही या क्रायटेरियामध्ये फिट बसून जाल. बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही. हे झालं 3 नंबरचं. ठीक आहे, आता 4 नंबरची मुलं हे अटीवाले. कोणत्या अटीवाले, समजा आता तुम्ही फॉर्म भरलाय, बरोबर, तुमचा पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला तुमचा नंबर लागला किंवा चौथ्या राऊंडला नंबर लागला पण तुम्ही जे ऍडमिशन आहे ऍडमिशन घेतलं नाहीये. ठीक आहे, ऍडमिशन घेतलं नाही. चौथ्या राऊंडला पण त्यांनी आपल्याला काही नियम सांगितला होता, जर तुम्ही भरलेल्या ट्रेड पैकी कोणत्या पण एका ठिकाणी तुमचा नंबर लागला असेल आणि तुम्ही ऍडमिशन घेतलं नसेल तर तुमचं जे ऍडमिशन आहे हे कॅन्सल होऊन जाणार आहे. तसंच पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंड साठी पण सेम नियम आहे. जर तुमचा ट्रेडला नंबर लागला असेल, तुम्ही जाऊन ऍडमिशन घेतलं नसेल, कोणतं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, पहिल्या राऊंडला पहिल्या ट्रेडला लागला असेल तर, दुसऱ्या राऊंडला पहिल्या 3 ट्रेडला लागला असेल तर, तिसऱ्या राऊंडला पहिल्या 5 ट्रेडला लागला असेल तर, आणि चौथ्या राऊंडला कोणत्या पण एका ट्रेडला जर तुमचा नंबर लागला असेल, तुम्ही जाऊन ऍडमिशन घेतलं नसेल किंवा तुमचा आता चौथ्या राऊंडला नंबर लागलाय पण तुम्हाला ज्या ट्रेड आहे या त्या ट्रेड नकोय तर तुम्हाला आता एक नवीन फॉर्म भरावा लागेल. ठीक आहे, काय करावं लागेल, एक नवीन फॉर्म भरावा लागेल आणि पुन्हा जी प्रोसिजर आहे ही पूर्ण तुम्हाला काय करावं लागेल, रिपीट करावं लागेल. आणि हे तुम्हाला कधीपर्यंत करायचं आहे, 24 ऑगस्ट पर्यंत. ठीक आहे, 24 ऑगस्ट फॉर्म भरायची, नवीन रजिस्ट्रेशन करायची ही शेवटची तारीख आहे. याच्यानंतर कोणत्याही मुलांचं रजिस्ट्रेशन कोणत्याही परिस्थितीत होणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे 24 ऑगस्ट पर्यंत सर्वांकडे हे चान्स आहे, तुम्ही पाहिजे तर नवीन फॉर्म भरू शकता. मग ज्या मुलांनी ऑलरेडी फॉर्म भरलाय त्यांनी काय करायचं, तर त्यांनी काय करायचं, तुम्ही एखादा नवीन मोबाईल नंबरवरून नवीन जीमेल आयडी वरून तुम्ही काय करा, रजिस्ट्रेशन करा. मागचं रजिस्ट्रेशन तुम्ही विसरून जा. कोणत्या मुलांनी, ज्यांचा नंबर लागला होता पण त्यांनी ऍडमिशन घेतलं नाही, आणि कसा नंबर लागला होता त्याचं पण मी तुम्हाला जे नियम आहे हे नियम मी तुम्हाला सांगितले. ठीक आहे, तर एवढे 5 जण तुम्ही अप्लाय करू शकताय. जेवढे पण मुलं असतील ज्यांनी आतापर्यंत काहीच ऍक्टिव्हिटी नाही केली ते सुद्धा याला अप्लाय करू शकता. कसं करायचं ते मी तुम्हाला सांगितलं, जसं आपण रेग्युलर रजिस्ट्रेशन करतो तसं करायचं. पण ज्या मुलांनी फॉर्म भरलेला असेल आणि मागच्या राऊंड मध्ये भाग घेतला असेल पण नंबर लागला नाही त्यांना कोणत्याही प्रकारचा फॉर्म भरायची गरज नाही. आणि ज्या आता ह्या 5 पैकी कोणता पण मुलगा असेल, ठीक आहे, जेवढा पण मी अटी सांगितला यांपैकी कोणता पण मुलगा असेल त्यांना मार्क अटेंडंट ही करावीच लागेल.
मार्क अटेंडन्स करावीच लागेल. कशी करायची काय करायची ते मी तुम्हाला सांगतो. आणि मागच्या वर्षी मार्क अटेंडन्स कशी झाली होती हे समजण्यासाठी एक व्हिडिओ पण मी टाकलं होतं, तर त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन टाकतो. जेव्हा याचं ते मार्क अटेंडन्सचं पेज ओपन होणार आहे तेव्हा सुद्धा मी व्हिडिओ टाकणारच आहे, पण तुम्हाला माहिती म्हणून मी एक लिंक त्याची टाकून ठेवणार आहे, ते पण व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. मागच्या वर्षी जसं आलं सेम तसंच होणार आहे, थोडंफार इकडे तिकडे बदल होणार आहे. आता महत्वाचं असं, ही फेरी चालू कधीपासून होणार आहे, तर या फेरीची खरी सुरुवात कधी होणार आहे? 26 ऑगस्ट पासून होणार आहे. कधी? 26 ऑगस्ट पासून. 26 ऑगस्टला तुम्हाला काय रजिस्ट्रेशन करायचं आहे का? काहीच करायचं नाही. तुम्हाला काय करायचंय बघा, तुमची जी प्रोफाईल आहे या प्रोफाईलवर तुम्हाला जो वॅकंट सीट रिपोर्ट आहे, ठीक आहे, काय वॅकंट सीट रिपोर्ट कसा बघायचा काय बघायचा मी ऑलरेडी सांगितलंय, तरी सुद्धा मी परत एकदा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगून देईल. तो वॅकंट सीट रिपोर्ट बघायचा आहे. वॅकंट सीट रिपोर्ट म्हणजे काय? त्या कॉलेजमध्ये जिथं तुम्हाला मार्क अटेंडन्स लावायची आहे त्या कॉलेजमध्ये वॅकंट सीट आहेत का नाही पहिले हे चेक करायचं. बरोबर. बऱ्याच मुलांनी प्रश्न विचारले, सर माझं इलेक्ट्रिशियनला ऍडमिशन होईल का, माझं ह्या ट्रेडला ऍडमिशन होईल का, किंवा माझं कोणत्या पण ट्रेडला ऍडमिशन होईल का? त्या सर्व गोष्टी कशावर डिपेंड आहे? जर त्या कॉलेजला वॅकंट सीट असतील तर. आलं लक्षात? जर त्या कॉलेजला वॅकंट सीट नसतील तर तुमचं ऍडमिशन होणार नाही, तिथं फॉर्म भरून पण उपयोग नाही. आणि अजून महत्वाची गोष्ट, संस्थास्तरीय ही जी समुपदेशन फेरी म्हणजे काउन्सिलिंग राऊंड आहे, यामध्ये तुम्ही कोणत्या पण एकाच कॉलेजला जाऊ शकता. ठीक आहे, समजा तुम्ही नाशिक जिल्ह्यात असाल, नाशिक जिल्ह्यात 3 कॉलेज आहे, तर 3 पैकी तुम्ही ज्या कॉलेजला मार्क अटेंडन्स कराल तिथंच तुम्ही जाऊ शकता, बाकीच्या कॉलेजला तुम्ही जाऊ शकत नाही. एवढी गोष्ट तुम्ही एकदम क्लिअर लक्षात ठेवा. त्यामुळे असा आयटा भरा जिथे जास्तीत जास्त काय वॅकंट सीट्स अवेलेबल आहे. आलं लक्षात? त्यानंतर दुसरी गोष्ट, 26 तारखेला काय होणार आहे, तर तुम्हाला जो वॅकंट सीट रिपोर्ट आहे हा वॅकंट सीट रिपोर्ट तुम्हाला काय करायचा आहे? चेक करायचा आहे नेटवर. आलं लक्षात? चेक केल्यानंतर तुम्ही त्याची माहिती तुमच्याजवळ राहू द्या. त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की पुढे तुम्हाला कोणत्या कॉलेजला जी अटेंडन्स आहे ही अटेंडन्स लावायची, किंवा तुम्हाला एक शक्यता पण येऊन जाईल की आपल्या या ट्रेडला ऍडमिशन होऊन जाईल. किंवा तुम्हाला असा पण निर्णय घेता येईल, जर आपल्याला त्यांनी चॉईस दिली म्हणजे आयटीने जर आपल्याला सांगितलं तुम्हाला यांच्यापैकी कोणती ट्रेड पाहिजे, तर तुम्हाला तेव्हा चॉईस पण राहील. ठीक आहे, त्यामुळे वॅकन्सी रिपोर्ट तुम्ही नक्की बघा. त्यानंतर सेम दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काय होणार आहे, जसं पहिल्या राऊंडला तुमची मेरिट लिस्ट लागली बरोबर, सेम तशी मेरिट लिस्ट तुमची लागणार आहे. आणि ती मेरिट लिस्ट तुम्हाला त्याचा काय येणार आहे? SMS येणार आहे. आलं लक्षात? नाही SMS आला तर तुम्ही तुमची प्रोफाईल लॉग इन करून तुमचा जो जनरल मेरिट नंबर आहे हा मेरिट नंबर बघू शकता. काउन्सिलिंग राऊंड आणि पहिले जे चौथे राऊंड आहे हे पूर्णतः वेगळे, त्यामुळे इथं पहिल्यापासून जशी प्रोसेस होती सेम तशी प्रोसेस होणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला SMS येईल, SMS वरती तुमचा जो मेरिट नंबर आहे हा मेरिट नंबर राहणार आहे. जर SMS नाही आला प्रोफाईल लॉग इन करून तुम्ही बघू शकता. पुढची स्टेप 27 आणि 28 ऑगस्ट या दिवशी तुम्हाला काय करायचं मी पहिले सांगितलं, नोंदणीकृत तथा अप्रवेशित. नोंदणीकृत म्हणजे काय? ज्या मुलांनी नोंदणी केलेली आहे, आयटाचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, फॉर्म भरलेला आहे, अशी मुलं सुद्धा याच्यात भाग घेऊ शकतात, जे मी तुम्हाला पहिले सांगितलं. आणि अप्रवेशित म्हणजे काय? ऑलरेडी तुम्ही पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या राऊंडला भाग घेतलेला आहे, पण तुमचा जो प्रवेश आहे म्हणजे तुमचं जे ऍडमिशन आहे हे झालंच नाहीये, तर असे सर्व मुलं याच्यामध्ये भाग घेऊ शकताय. त्यानंतर त्याचा अभ्यास करून तुम्हाला काय करायचं आहे? प्रवेश खात्यात लॉग इन करून शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत फेरी करता नोंदणी करणे. बरोबर. तुम्हाला गव्हर्नमेंटच्या आयटीला करायचं असेल अप्लाय, तुम्हाला प्रायव्हेट आयटीला अप्लाय करायचं असेल तरी तुम्हाला सेम जी प्रोसेस आहे रिपीट करावं लागेल. फक्त ह्या 2 दिवशी म्हणजे 27 आणि 28 ऑगस्टच्या दिवशी तुम्हाला ऑनलाईन जाऊन काय करायचं आहे? जी मार्क अटेंडंट आहे ही मार्क अटेंडंट करायची. त्यानंतर संगणक प्रणालीद्वारे संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी संस्थानिहाय गुणवत्ता यादी प्रकाशित करणे, समुपदेशन फेरीसाठी वेळ व दिनांक बहाल करणे, याबाबत उमेदवारास प्रवेश खात्यात अथवा SMS करणे. बर, आता हे केल्यानंतर तुम्ही मार्क अटेंडन्स लावल्यानंतर वरती तर तुमची जनरल महाराष्ट्राची जी मेरिट लिस्ट आहे ही लागली. त्यानंतर आता संस्थास्तरीय म्हणजे काय? समजा आता सातपूर आयटी आहे बरोबर. आता या सातपूर आयट्यामध्ये ठीक आहे, नाशिकचा जो सातपूर आयटी आहे, समजा आता या सातपूर आयट्यामध्ये 50 मुलांनी मार्क अटेंडन्स केले. काय केलंय? 50 मुलांनी मार्क अटेंडन्स केली, तर या 50 मुलांची सुद्धा वेगळी मेरिट लिस्ट लागणार आहे. आलं लक्षात? ती तुम्हाला कधी बघायला भेटणार आहे? ती तुम्हाला 29 ऑगस्टला बघायला भेटणार आहे. आलं लक्षात? 29 ऑगस्टला. आणि याचा तुम्हाला SMS येणार, त्याच्यावर तुम्हाला वेळ राहणार, तारीख राहणार, सर्व राहणार. त्याच तारखेला त्याच आयट्यात जाऊन त्याच वेळेत जाऊन तुम्हाला तिथं ज्या ट्रेड आहे या ट्रेड निवडायच्या असतात. बरोबर आहे. त्यानंतर SMS द्वारे कळवलं जाईल. जर तुम्हाला समजलं नाही किंवा SMS आला नाही तर पुन्हा एकदा तुम्ही काय करू शकता? जी तुमची प्रोफाईल आहे ही प्रोफाईल लॉग इन करून तुम्ही काय करू शकता? सर्व चेक करू शकता. त्यानंतर दिलेला वेळ व दिनांक हजर असलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्ता क्रमांकानुसार समुपदेशन फेरी करता बोलवणे व प्रवेशाकरता जागा उपलब्ध उमेदवाराची मागणी, उमेदवाराची अर्हता या आधारावर प्रवेशाच्या जागांचे वाटप करणे. बरोबर. आता मेसेज आल्यानंतर त्यात तुमचा तारीख राहील, तुमची वेळ राहील, तुमचा आयटा राहील, कोणत्या आयटाला तुम्हाला जायचंय आणि काय काय तुम्हाला तिथं प्रोसेस करायची, हे सर्व डिटेल त्याच्यात राहतील. त्यानंतर म्हणजे त्याच्या पुढच्या दिवशी 30 ऑगस्टच्या दिवशी 30 आणि 31 ऑगस्ट
या 2 दिवशी तुम्हाला काय करायचंय, त्यांनी दिलेला दिनांक आणि त्यांनी दिलेला वेळ त्या आयट्यात तुम्हाला हजर राहायचंय. बरोबर. त्या आयट्यात गेल्यानंतर तिथं जेवढ्या पण तुमच्या गुणवत्ता क्रमांकानुसार म्हणजे तुमचा जो काय मेरिट लिस्ट असेल तो, समजा तुमचा मेरिट लिस्ट 1 असेल, जनरल सांगतोय, तुमचा मेरिट लिस्ट काय आहे, 1 आहे, म्हणजे तुम्ही सध्या त्या कॉलेजचे टॉपर आहे. तर या 1 जर मेरिट लिस्ट असेल तिथं 1 2 3 4 5 समजा 8 ट्रेडच्या ज्या जागा आहेत या जागा शिल्लक असतील, तर तुम्हाला 8 पैकी कोणती पण ट्रेड जी ही ट्रेड निवडता येणार आहे. म्हणजे जेवढा तुमचा मेरिट लिस्ट नंबर कमी राहील तेवढं तुम्हाला ऑप्शन काय होतील, वाढतील. आणि जेवढा मेरिट लिस्ट तुमचा लांब जाईल तेवढं तुम्हाला काय, ज्या उरलेल्या जागा असतील त्याच्यावर तुमचं जे ऍडमिशन आहे हे ऍडमिशन होऊन जाणार आहे. याच्यासाठी कोणताही आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायची गरज नसते. तिथं गेल्यानंतर डिस्प्लेवरती तुम्हाला वॅकन्सी रिपोर्ट लावलेला असतो. त्यामध्ये सर्व ट्रेड आणि त्याच्या समोर जेवढ्या जागा आहे या पण लिहिलेल्या असतात. ठीक आहे. समजा फिटर 10 जागा, टर्नर 2 जागा, इलेक्ट्रिशियन 3 जागा, फिटर 4 जागा, मेकॅनिक मोटर व्हेकल 5 जागा. आणि तिथं तुम्हाला ते जागेवर विचारतील तुम्हाला ही ट्रेड चालेल का. हो बोलले लगेच तुमचं ऍडमिशन होणार, नाही बोलले दुसरं ऑप्शन, ही चालेल का, मग ही चालेल का, ती चालेल का, असे 3-4 ऑप्शन देतील तुमच्या टक्क्यानुसार. जर तुमचा मेरिट लिस्ट नंबर वरती असेल तर तुम्हाला ऑप्शन भेटेल. जर तुमचा मेरिट लिस्ट नंबर खाली असेल, म्हणजे समजा एखाद्या आयटम मध्ये 50 जागा आहे आणि तुमचा 50वा नंबर आहे, बरोबर आहे, मग ते तुम्हाला एकच ऑप्शन देतील की या ट्रेडच्या जागा उरल्या आहे, इथं तुला ऍडमिशन घ्यायचं का. हो बोलला तर लगेच त्या मुलाचं तिथं जागेवरती लगेच ऍडमिशन होऊन जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला सोबत जाताना जे तुमचे ओरिजिनल कागदपत्र आहे हे सर्व कागदपत्र तुम्हाला सोबत घेऊन जायचे. कागदपत्रांची यादी मी आपल्या टेलिग्राम चॅनलच्या ग्रुपवर टाकून ठेवली. आपला जो व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुप आहे याच्यावर सुद्धा त्याची जी यादी आहे ही यादी टाकून ठेवलेली. ठीक आहे. तर कोणते कोणते कागदपत्र न्यायचे हे तुम्ही पहिले सॉर्ट आउट करून घ्या आणि ते सर्व कागदपत्र घेऊन तुम्हाला त्या दिवशी म्हणजे कधी 30 आणि 31 ऑगस्ट या 2 दिवसांपैकी जो तुमचा दिवस असेल तुम्हाला त्याचा मेसेज येऊन जाणार आहे. तर या 2 दिवसांपैकी जो तुमचा दिवस असेल त्या दिवशी तुम्हाला तिथे जाऊन हजर राहावं लागेल. ठीक आहे. तर हे होतं आपलं समुपदेशन फेरीबद्दल. आलं लक्षात. आणि समुपदेशन फेरी म्हणजे काय, एकदा एकाच मिनिटात तुम्हाला सांगून देतो. जेवढ्या पण आता पण ऍडमिशन झाले, समजा एखादा आयटी असेल त्याच्यात टोटल 600 ऍडमिशन असतील. ठीक आहे. तर 600 पैकी आता किती ऍडमिशन झाले असतील, 500 ऍडमिशन झाले असतील. उरले किती, 100 जागा. मग या 100च्या 100 जागा कशाने भरल्या जातील, संस्थास्तरीय समुपदेशन फेरी. समजा पहिल्या समुपदेशन फेरीमध्ये आणखी पण जागा उरल्या तर आणखी सुद्धा दुसरी सुद्धा समुपदेशन फेरी ही होऊ शकते. तरी जागा उरल्या तर तिसरी पण समुपदेशन फेरी होऊ शकते. जोपर्यंत ही सेट फुल होत नाही तोपर्यंत ही जी प्रोसेस आहे ही कंटिन्यू चालत असते. तर असं एकंदरीत जी आपली समुपदेशन फेरी आहे ही फेरी चालत असते. आता मुद्द्याचं सांगतो, जो तुमचा वॅकन्सी रिपोर्ट आहे हा वॅकन्सी रिपोर्ट कसा बघायचा. ठीक आहे. ऑलरेडी बऱ्याच म्हणण्यापेक्षा जवळपास सर्व जणांना याची माहिती झाली असेल. तुम्हाला तुमचं ऍडमिशन का होत नाही किंवा ऍडमिशन बद्दल आणखी काही डिटेल माहिती घ्यायची असेल त्यासाठी हे बघा या वेबसाईटवर इथं आयटीआय ऍडमिशन ब्रोशर दिलंय. यामध्ये एकदम सखोल माहिती दिली की मुलांचं सिलेक्शन कसं होतं, का बरं ज्या मुलांना आता 70-72% पण त्यांचं अजून ऍडमिशन का बरं नाही आलं ते पण मी तुम्हाला 2 मिनिटांनी सांगतो. पहिले वॅकन्सी रिपोर्ट बघून घ्या. कॅन्डिडेट लॉगिन वर जायचं, रजिस्टर कॅन्डिडेट वर टिक करायचं. ठीक आहे. इथं तुमचा जो हे असेल आयडी आणि पासवर्ड तो इथं पुट करायचा. त्यानंतर इथं दिलेला जो कॅप्चा आहे हा कॅप्चा काय करायचा तिथं पुट करायचा. हा कॅप्चा पुट केल्यानंतर इथं काय करायचं, तुम्ही लॉग इन करायचं. बरोबर. लॉग इन केल्यानंतर बघा इथं लॉग इन केल्यानंतर तुमची जी विंडो आहे ही विंडो ओपन होऊन जाणार आहे. यामध्ये ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज मध्ये ठीक आहे सर्वात खाली काय म्हटलंय त्यांनी, वॅकन्सी रिपोर्ट. आता या वॅकन्सी रिपोर्ट मध्ये तुम्हाला समजा आता तुम्ही ज्या आयट्याला मार्क अटेंड करणार आहे ना त्याच आयट्याचा वॅकन्सी रिपोर्ट बघा, बाकीचा ओपन करत बसू नका. समजा आता मी गव्हर्नमेंट आयट्यामध्ये जिल्हा कोणता, समजा मी नगर जिल्ह्यामध्ये आणि नगर तालुक्यामध्ये जो आयट्या आहे त्या आयट्याचा मी वॅकन्सी रिपोर्ट तुम्हाला दाखवतो. हे बघा आता नगर आयट्याचा मी वॅकन्सी रिपोर्ट ओपन केलेला आहे. ठीक. आता या वॅकन्सी रिपोर्ट मध्ये अजून सुद्धा इलेक्ट्रिशियन टोटल जागा किती घ्यायच्या होत्या, 40 टोटल होत्या. 40 कॅप राऊंडने एकच जागा आता काय झालेली आहे इथं शिल्लक राहिलेली आहे. हे वॅकन्सी आहे. ठीक आहे. 39 एक जागा वॅकंट आहे, याचा अर्थ 39 जागा ज्या आहे ऑलरेडी भरल्या गेलेल्या आहे. मग आता किती जागा शिल्लक आहे, तर एकच जागा शिल्लक आहे. अशा प्रत्येक ट्रेडचं त्यांनी इथं बाजूला दिलेलं आहे. हे बघा अजून सुद्धा एवढ्या जागा वॅकंट आहे. कोणत्या, इथं 4 आहे, इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं 7, 9, 10, 12, 15, 22, 20, 2, 4, 5, 6, 8, 9, 30, 31. इथं कोणती ट्रेड आहे, वेल्डर. याला 31 ऍडमिशन शिल्लक आहे. याची टोटल केली तर साधारण आपले 200-250 जागा अजून सुद्धा काय आहे, कोणत्या पण आयट्याचं तुम्ही उचकून बघा, कोणत्या ना कोणत्या आयट्यात अशा 100-200 जागा या वॅकंट आहेच. त्यामुळे अजून सुद्धा तुम्हाला जे ऍडमिशनचे चान्सेस आहे हे पूर्णतः तुम्ही ऍडमिशनसाठी अजून सुद्धा इलिजिबल आहात. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं, वॅकन्सी रिपोर्ट बघायचा आहे आणि मग तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन काय करायचे, व्हिजिट द्यायची. आलं लक्षात. मार्क अटेंडन्स कशी करायची हे मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्याची तारीख आल्यावर. ठीक आहे. आता महत्वाचं असं, ज्या मुलांना 70-72% त्यांचं अजून ऍडमिशन का झालेलं नाही. बरोबर. आता बघा जे ऍडमिशन असतात ऍडमिशनच्या जागा कशा वाटप होतात,
पहिला टप्पा काय असतं, सर्व जे कॉमन मुलं आहेत त्यांच्यासाठी. म्हणजे समजा आता 50 मुलांनी अप्लाय केलंय, बरोबर. तर सर्वात पहिले हा 50 मुलांचा विचार होतो. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये काय करतात, कास्टनुसार सेपरेट करतात. ठीक आहे, म्हणजे हे असेल ओपन, हे असेल ओबीसी, हे असेल SC ST, जे काय असेल. तर हे काय करतात, कास्टनुसार सेपरेट करतात. तिसरा टप्पा काय, विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांकरता. मग पहिली प्रायोरिटी SC SC OBC यांच्यासाठी. त्यानंतर चौथा टप्पा सर्व मागास उमेदवारांकरता. त्यानंतर टप्पा 6वा अपंग प्रवर्गातील उमेदवारांकरता. म्हणजे आता समजा 50 जागा SC ST जागा फुल झाल्या, ओबीसीच्या फुल झाल्या, मग आता कोणाला प्रायोरिटी देणार, जे PWD म्हणजे काय, पर्सन विथ डिसेबिलिटी, म्हणजे जे अपंग आहे ते मुलं. आता ज्या मुलांनी अपंगाचं सर्टिफिकेट भरलेले आहे त्या मुलांना वेगळं वेटेज भेटलेले. त्यानंतर जे मुलं स्पोर्ट्स मध्ये होते त्यांना वेगळं वेटेज भेटलेले. जे मुलांनी इलेमेंटरी इंटरमिजिएट दिलेले त्यांना वेगळं वेटेज भेटले. ज्या मुलांनी 10वी किंवा 12वीला ज्यांचे टेक्निकल विषय त्यांना सुद्धा वेगळं वेटेज भेटलेलं आहे. त्यामुळे काय होतंय, जे ऍडमिशन आहे बऱ्याच मुलांना चांगले टक्के, पण या मुलांच्या ज्या रिझर्व्ह जागा आहे याच्यामुळे बाकीच्या मुलांचे जे ऍडमिशन आहे हे ऍडमिशन होत नाहीये. ठीक आहे, आता यांना पण ऍडमिशन देणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यामुळे असं काही नाही की त्यांनाच दिलं पाहिजे तुम्हाला नाही दिलं पाहिजे असं काही नाही. पण या मुलांमुळे तुमचं काय होतं, जे ऍडमिशन आहे हे थोडंसं लांबतंय. अजून तिसरी गोष्ट, जर समजा एखाद्या मुलाला 80% असेल, काय एखाद्या मुलाला किती टक्के असेल, 80, पण तो समजा आता मीच आहे, मला 80%, मी नाशिक जिल्ह्याचा आहे, पण मी फॉर्म भरताना कुठे भरलाय, नगर जिल्ह्यात भरलाय. कोणत्या जिल्ह्यात भरलाय, नगर जिल्ह्यात, आणि मी ओपन कॅटेगरीचा आहे. ठीक आहे, नगर जिल्ह्यात फॉर्म भरलाय, मी ओपन कॅटेगरीचा आहे. मग माझं जे ऍडमिशन आहे हे सर्वात शेवटच्या राऊंडला म्हणजे काउन्सिलिंग राऊंडला होणार आहे. ठीक आहे, आता शासनाने हा नियम काढलेला आहे, जे आसपासचे मुलं आहे पहिले त्यांना ऍडमिशन द्यायचं आणि मग जे बाहेरच्या जिल्ह्यातले मुलं आहे यांना ऍडमिशन द्यायचं. तर एवढे सर्व कारण जे या कारणांमुळे तुमचं जे ऍडमिशन आहे हे ऍडमिशन लांबत आहे. आलं लक्षात. तर काही टेन्शन घेऊ नका, आणखी एक राऊंड आपल्याकडे उरलेला आहे काउन्सिलिंग राऊंड. कदाचित 1 2 3 सुद्धा काउन्सिलिंग राऊंड होऊ शकता त्या जागांच्या वाटपानुसार. तर अजून सुद्धा तुम्हाला ऍडमिशन घ्यायला संधी आहे. काय करायचं मी हे पूर्ण समजायचा प्रयत्न केलाय. तरी काय अडचण असेल तर खाली कमेंट करा, आपण परत एकदा याच्यावर आणखी एखादा व्हिडिओ घेऊन येऊ. आणि जे मी याच्यावर ऑलरेडी एक व्हिडिओ टाकलं होतं काउन्सिलिंग राऊंड म्हणजे काय ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा. या व्हिडिओमध्ये एवढंच, काय अडचण असेल तर कमेंट करा. या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू.